श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुम्हाला म्हणत आहे, आज तुमचा दिवस आहे. देवाकडे तुमच्या नावाचा चमत्कार आहे. देवाकडे तुमच्या परिस्थितीसाठी एक यश आहे. देवाचे हे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा संदेश शेवटपर्यंत पहा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. पडद्यामागे काय चालले आहे हे जर तुम्ही पाहू शकता तर तुम्ही खूप आनंदाने देवाचा गौरव कराल. परमेश्वर अलौकिकपणे तुमच्या जीवनात वावरत असतो. या दिवसात तुम्हाला स्नेह, पुनर्प्राप्ती आणि विपुलता मिळेल. यासाठी तुम्ही पात्र आहात आणि तुमचे कुटुंब बरे होईल. जेव्हा तुम्हाला स्वामींची गरज असेल तेव्हा चमत्कार घडतील. स्वामी तुम्हाला स्वतः मदत करतील. सहमत असाल तर हो असे टाईप करा. जर तुम्ही ते सत्य म्हणून स्वीकारले तर. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहिल्यास तुम्ही शानदार विपुलता आणि प्रेमाच्या हंगामात प्रवेश करू शकता. हा चमत्काराचा आणि आशीर्वादाचा काळ आहे जो तुमच्याकडे येऊ शकतो. तुमचे हृदय उघडा आणि तुम्हाला भरभरून देणारे आशीर्वाद मिळवा. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, मी तुला भरपूर प्रेम आणि चमत्कार पाठवत आहे. तुमचे विस्तृत तळवे उघडा आणि त्यांना पकडा आणि त्यांना तुमच्या इच्छा, आनंद, अटल धर्माने भरू द्या. या आठवड्याच्या अखेरीस तुमचे अस्तित्व तुमच्या सर्व चिंतांना मागे टाकून मुबलक फायद्यांनी भरू शकते. लवकरच मी तुम्हाला भरभरून गोष्टीसह आश्चर्यचकित करू शकेल. अमर्यादित संपत्ती, अचूक फिटनेस आणि समृद्धीसाठी स्वतःला तयार करा. मी असा दावा करतो की आजकाल तुमच्या विरोधात कोणीही भयानक गोष्टी करत नाही. मग ती तुमची तंदुरुस्ती, वेळ, पैसा किंवा स्वतःच्या कुटुंबातील संबंधित असून स्वामींच्या नावाने विजय प्राप्त होईल. विश्वास असेल तर होय स्वामी, तुम्ही कराल ते योग्य असेल असे टाईप करा. स्वामी म्हणतात, तुम्ही दडपल्यासारखे वाटण्यापासून भरपूर आनंदी वाटण्याकडे संक्रमण करत आहात. तुमच्या जीवनाची कहाणी व्यापारासाठी सेट केलेली आहे. अचूक नशिबाने शक्यतांसाठी भरलेली आहे. खूप लवकर देव तुमच्या चिंता आणि समस्याचे निराकरण करेल आणि पर्याय म्हणून खऱ्या आरोग्य आणि शांती घेऊन येईल. ज्या गोष्टी तुम्ही पाहू शकत नाही त्या सत्य म्हणून स्वीकारा. संपूर्ण गोष्टी पूर्ण होतील असा विश्वास बाळगा आणि तुमच्या फायद्याच्या हंगामात समावेश करा. देव तुमच्यातील खराब झालेले भाग पुनर्संचयित करण्याची हमी देतो आणि तुम्हाला शारीरिक आणि भावनिक या दोन्ही पुनर्प्राप्ती करतो. प्रगतीच्या हंगामासाठी एकत्र रहा, ज्यामध्ये तुमच्या प्रार्थनेचे उत्तर दिले जाईल आणि तुम्ही तुमच्या कुटुंबासह प्रथम श्रेणीतील विजयाचा आनंद घ्याल. सहमत असाल तर होय असे टाईप करा. तुम्हाला तुमच्या जीवनात प्रगती करायची असेल तर स्वामींच्या वचनावर ठाम रहा. स्वामी म्हणतात, मी तुम्हाला चमत्कार करण्याचे फायदे आणि सुधारणा पाठवत आहे, जेणेकरून तुमची भरभराट होईल आणि तुमची जीवनशैली साध्य होईल. या आठवड्यात तुमची तंदुरुस्ती, तुमचे कार्य, व्यवसाय संबंध आणि आर्थिक बाबी सुधारणांची अपेक्षा करा. स्वामी तुम्हाला एक चमत्कार पाठवतील. तुमच्या चिंता दूर करण्याचा एक चांगला मार्ग पाठवतील. देव आश्वासन देत आहे की तो तुमच्यातील अहवालावर विजय मिळवण्याची ऊर्जा घेऊन येतो. तुमचे जीवनशैली आनंदाने भरून टाकेल आणि तुम्ही अनुभवलेल्या कोणत्याही दुष्काळाचा शेवट करेल. तुमच्या या प्रार्थनेला उत्तर म्हणून आशीर्वाद, पुनर्प्राप्ती, प्रेम, नवीन शक्यता आणि अनुकूलता तुमच्या मार्गावर येत आहे. देवाने वचन दिले आहे की येणारे दिवसात तो तुम्हाला अशा सुखाचा वर्षाव करेल जी तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. उत्साही व्हा आणि तुमच्या अस्तित्वासाठी त्याचे उत्कृष्ट चमत्कार मिळवण्यासाठी सज्ज व्हा. तुम्हाला देवाला प्रार्थना करण्याची गरज आहे. चला तर एकत्र प्रार्थना करूया. स्वर्गीय पिता,
मला निर्माण केल्याबद्दल आणि माझ्यावर प्रेम केल्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. मला माझ्या पापांपासून वाचवण्यासाठी मी नेहमी आभारी आहे. माझ्याकडून काही चुका झाल्या याबद्दल मी खेद व्यक्त करतो. सहमत असाल तर सबस्क्राईब नक्की करा. स्वामी म्हणतात, तुम्ही स्वतःला माझ्या स्वाधीन केले तर मी तुम्हाला आणि तुमच्या नातेवाईकांना चांगले अस्तित्व देऊ शकेल. मी तुमच्या सर्व दुखापतींना बरे करील आणि तुमच्या अडथळ्यांना उत्कृष्ट पुनरात्मक करेन. सत्य म्हणून स्वीकारा आणि मी तुम्हाला कोणत्याही प्रकारे निराश करू शकत नाही. स्वामी म्हणतात की हळूहळू पुनर्प्राप्ती आहे. शांती, समृद्धी आणि उद्देश यांसारख्या शत्रूंनी तुमच्याकडून जे काही घेतले ते सर्व परत देईन. जेवढ्या वाईट दिवसांचा सामना कराल त्यापेक्षा दुप्पट चांगले दिवस अनुभवायला येतील. राग एकटाच येतो, पण जाताना आपल्यातली सर्व चांगली लक्षणे घेऊन जातो. संयमसुद्धा एकदाच येतो, पण येताना आपल्यातील चांगले लक्षणं घेऊन येतो. फक्त निवड कोणाची करायची हे तुम्ही ठरवा. स्वामी म्हणतात, या आठवड्यात तुम्ही गोष्टी कशा हाताळल्या याबद्दल मला खूप आनंद झाला आहे. तुला वेदना झाल्या, पण तू माझ्यावर विश्वास ठेवला. विजय तुझाच असेल, कारण मी तुझ्यावर प्रेम करतो. तुझे जीवन अर्थपूर्ण करेल, परंतु तू माझ्याबरोबर चालण्याची गरज आहे. हे कधीकधी कठीण होऊ शकते. ते तुम्हाला शाश्वत आनंद देईल, हे मात्र लक्षात ठेवा. स्वामी म्हणतात, तू आतमध्ये कोण आहेस हे मला माहीत आहे. मी तुम्हाला बनवलेली व्यक्ती व्हा. जगाला अनुरूप होऊ नका. जग तुमच्यावर प्रेम करत नाही, फक्त मी तुमच्यावर प्रेम करतो. एवढे नेहमी लक्षात ठेवा. स्वतःवर शंका घेणे थांबवा. माझ्यावर संशय घेणे थांबवा. मी तुला बळ देईल. मी तुझे रक्षण करेल. तू माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझ्यावर प्रेम करतो. तुझा माझ्यावर विश्वास असल्यास आत्ताच हा संदेश शेअर कर. स्वामी म्हणतात, मला मार्ग दाखवू दे. मला तुझा मार्ग हलका करू दे. मला तुझ्या जीवनाचे मार्गदर्शन करण्याची परवानगी दे. मी तुला निराश करणार नाही. स्वामी म्हणतात, खंबीर रहा. तुम्ही सर्व वादळातून जात आहात, परंतु मी तुम्हाला त्यातून मार्ग काढीन. चांगले दिवस मार्गावर आहेत, यावर विश्वास ठेवा. माझ्यावर विश्वास ठेवा. तुझ्या आयुष्यातला प्रत्येक वळणावर मी तुझ्यासोबत राहिलो आहे. तुला आवश्यक ते सर्व मी दिले आहे. मी नेहमी तुझ्या कुटुंबाचे रक्षण करेल. आता तुमच्यासाठी गोष्टी कठीण असू शकतात, परंतु तू माझ्या वेळेवर विश्वास ठेव. तुमच्या परिस्थितीत बदल होत आहे. विश्वास ठेवा आणि या नवीन दिवसाचा आनंद घ्या. देव जाणतो की तुम्ही थकलेले आहात. तुमच्यासाठी हे अवघड आहे हे देवाला माहीत आहे, पण तुम्हाला देखील माहीत असलेच पाहिजे. देव तुम्हाला अशा वेळी एकटे कधीच सोडणार नाही. ज्याला तुम्ही हाताळू शकत नाही तिथे देव तुमच्या सर्व प्रार्थना ऐकतो आणि हे वाचणाऱ्याला प्रत्येकाला आशीर्वाद देतो. स्वामी म्हणतात, माझ्या मुला, तू खूप काळजी करत आहेस. मी तुझ्या सोबत आहे, हे लक्षात ठेव. माझ्यासाठी काहीही कठीण नाही. तुम्हाला ते दिसत नसेल, पण मी तुमच्यासाठी सर्व काही नियोजित केलेले आहे. लक्षात ठेवा, कोणतेही वादळ कायम टिकत नाही. धीर धरा, शूर व्हा, श्रद्धा ठेवा. प्रत्येक वादळ हे तात्पुरतं असतं आणि कोणीही वादळाला एकट्याने सामोरे जात नाही. देव आपल्याबरोबर नेहमीच असतो. देव सर्व काही जाणतो. त्यापासून काहीही लपलेले नाही. आपल्या जीवनात आणि जगात जे घडते ते देवाला सर्व काही माहीत असते. कधीही अशा टप्प्यावर पोहोचू नका जिथे तुम्हाला वाटते की देवाने तुम्हाला सोडलेले आहे आणि तुम्ही कशातून जात आहात याची जाणीव नाही. ते पूर्णपणे नियंत्रणात आहे. त्यामुळे विश्रांती घ्या. आयुष्य लहान आहे, म्हणून आपल्या जीवनावर प्रेम करा आणि हसत रहा. बोलण्यापूर्वी ऐका, लिहिण्यापूर्वी विचार करा.
खर्च करण्यापूर्वी काहीतरी कमवा. द्वेष करण्यापूर्वी प्रेम करा. बोलण्यापूर्वी प्रयत्न करा. मरण्यापूर्वी एकदा जगून बघा. तुम्ही एकटे आहात असे कधी वाटू देऊ नका. स्वामी म्हणतात, मी दूर असो किंवा जवळ, मी नेहमी तुझ्या सोबत आहे. देवाकडे तुमच्यासाठी काहीतरी नेहमीच असते. प्रत्येकासाठी एक गुरु किल्लीच असते. प्रत्येक दुःखासाठी आराम असतो. त्यामुळे आता निश्चित राहा. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.